श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर घालवायची तर काय करायचे. दरवाजासमोर चपलांचा ढीग लावू नका. उंबरठ्यावर हळद आणि गोमूत्र यांचे लेपन करा. घरात कापूर आणि लवंग नक्की जाळा. छोटासा फिश टँक नक्की ठेवा, तो म्हणजे ईशान्य कोपऱ्यामध्ये, पण त्याची काळजीसुद्धा घ्या. तसेच घरात कापूर आणि लवंग नक्की जाळा. सकाळ किंवा संध्याकाळ कुठल्याही वेळेला तुम्हाला जमेल त्या टाईमला तुम्ही घरात कापूर जाळायचा. छोटासा फिश टँक नक्की ठेवा. किचनमध्ये गोळ्या औषधे ठेवू नका. त्याची एकच जागा निश्चित करा. टॉयलेटचा दरवाजा नेहमी बंद ठेवा. खिडक्या नेहमी उघड्या ठेवा, म्हणजे जी सकारात्मकता आहे ती आतमध्ये येईल आणि घरातील नकारात्मकता बाहेर जाईल. तसेच उंबरठ्याची पूजा नक्की करा. रोज शक्य नसेल तर सणावाराला नक्की करा. उंबरठ्यावरती हळदी लेपन करा आणि दरवाजावरती छान हळदीचे स्वस्तिक काढा. घरात नेहमी सकारात्मक गोष्टी बोला. घरात नेहमी स्वच्छ ठेवा. घर नेहमी स्वच्छ ठेवा आणि मन त्याने काय होईल, प्रसन्न होईल. तसेच आपल्या घरात शिरल्याबरोबर शौचालय नसावे. बेडरूममध्ये देवाचे कॅलेंडर किंवा फोटो लावू नये. किंवा तसेच रोज सायंकाळी तुळशीपुढे न चुकता दिवा लावावा. आणि घराची जी पूर्व दिशा आहे तिथे एक पाण्याचा कलश ठेवावा. आणि घरातील मुख्य पुरुषाचे जे बेडरूम आहे ते दक्षिण पश्चिम दिशेत असावे. तसेच झोपण्याच्या वेळी या चुका करू नका. बेडजवळ औषधे ठेवू नका, नाहीतर तुम्ही आयुष्यभर तुमचा पलंगावरच राहाल. आणि कोणत्याही प्रकारचे तेल लावून झोपू नका. असे केल्याने तुमच्या आयुष्यात अडचणी येतील. आणि तुमचा फोन तुमच्या पलंगावर किंवा डोक्याजवळ ठेवू नका, कारण रेडिएशनमुळे केस गळू लागतात. हँडबॅग किंवा पर्स सोबत ठेवून झोपू नये. असे केल्याने गरिबी येते. तसेच वास्तुशास्त्रानुसार घराच्या दारात तुळशीचे मूळ बांधल्यास ते खूप शुभ मानले जाते. देवी लक्ष्मीची विशेष कृपा घरावर राहते आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि वास्तुदोषही दूर होतो. दारावर बांधण्यासाठी तांदूळ आणि लाल रंगाचा धागा सोबत लाल कपड्यात वाळलेल्या तुळशीची मुडी बांधून दारावर बांधावी. असे केल्याने घरात सुख शांती नांदते. घरात राहणाऱ्या लोकांचा खिसा कधीच रिकामा नाही राहत आणि सकारात्मक ऊर्जा अधिक प्रवेश करते. आणि दारिद्र्य कशामुळे येते तर रोज सकाळी उशिरा उठल्यामुळे, सणावाराला घरात भांडणे केल्यामुळे आणि एकादशी, चतुर्थी, सणवार, शुभकार्य या दिवशी मांसाहार केल्यामुळे आणि संध्याकाळी दिवाबत्ती न करणे, सूर्यास्त झाल्यावर झाडू मारणे, ह्या सर्व गोष्टी टाळाव्या. हे जर आपण केलं तर दारिद्र्याची लक्षणे येतात आणि ह्या गोष्टी जर आपण टाळल्या तर घरामध्ये सकारात्मकता आणि सुख, संपत्ती, शांतता, आनंद येतो. आणि हो, एक गोष्ट मेन, पगाराच्या दिवशी एक गोष्ट करू नका. म्हणजे ज्या दिवशी तुमचा पगार होतो त्या दिवशी लगेच तो खर्च करू नका. म्हणजेच जर कुणाची देणी द्यायची असेल तर त्या दिवशी लगेचच देऊ नका. दुसऱ्या दिवशी देवाशी पगाराच्या तुम्ही देऊ शकता. म्हणजे पगाराच्या दिवशी पगार देवाजवळ ठेवावा. जर पगार बँकेत जमा होत असेल तर थोडे पैसे काढून ठेवा जवळ आणि त्याला हळदी कुंकू वाहून श्रीसूक्त किंवा एक माळ श्री स्वामी समर्थ जप करा. असे केल्याने काय होईल, पगार महिनाभर पुरतो आणि उरतो. आणि दुसरा उपाय म्हणजे आंघोळ करताना यापैकी एक कुठलीही, म्हणजे जी काही गोष्ट मी सांगणार आहे तो उपाय नक्की करा. तर नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आठवड्यातून 2 दिवस, विशेषतः मंगळवार आणि शनिवार, पाण्यामध्ये मीठ टाका. सोमवारी पाण्यात थोडे दूध घालून आंघोळ केल्याने मानसिक शांती मिळते. गुरुग्रह मजबूत करण्यासाठी आणि संपत्ती वाढवण्यासाठी गुरुवारी हळदीच्या पाण्यामध्ये हळदीच्या पाण्याने आंघोळ करा. तसेच शुक्रवारी पाण्यात अत्तर टाकून आंघोळ केल्याने आकर्षण वाढते. आणखी काही उपाय, सकाळी लवकर उठावे. ब्रह्ममुहूर्त सकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत असतो. या ऊर्जेमध्ये उठल्यास खूप शुभ मानले जाते. घरामध्ये ताजी हवा आणि सूर्याची पहिली किरणे येण्यासाठी दरवाजे आणि खिडक्या उघडाव्यात. अगरबत्ती लावावी.
देवाजवळ आणि दरवाजामध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि धूप किंवा कापूर लावावा. तसेच ध्वनी वाजवावी, म्हणजेच शंख जो असतो आपल्या घरामध्ये तो वाजवावा किंवा घंटी वाजवावी. आणि ओम किंवा कोणताही मंत्र जसं की गायत्री मंत्र, हनुमान चालीसा, आपल्या स्वामींचा मंत्र ऐकावा किंवा पठण करावा. म्हणजेच तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा लावून ठेवू शकता. तुळशीला पाणी घालावे, तसेच तुळशीला 11 वेळा प्रदक्षिणा घालाव्या. आणखी काही उपाय की ह्या गोष्टी तुम्ही करू नये. सायंकाळी दिवाबत्तीच्या वेळी कधीच झोपू नये. शर्टचा खिसा कधीही रिकामा ठेवू नये. उंबऱ्यावर अजिबात शिंकू नये. घरातून निघताना कधीही जातो असे म्हणू नये, तर येतो असे म्हणावे. दक्षिण दिशेस पाय करून झोपू नये. कामावरून घरी येताना रिकामी हाताने येऊ नये. म्हणजेच आता तुम्ही म्हणाल कामावरून आल्यावर मी रोज काय हातामध्ये आणू? अगदी झाडाचे पान तोडून तुम्ही खिशामध्ये आणले तरीही चालेल. तसेच घरामध्ये रिकामा प्रवेश करू नये. तसेच कधीही उंबऱ्यावर पाय ठेवून उभे राहू नये आणि रात्री नखे कापू नये. ह्या गोष्टी टाळाव्यात. तसेच अन्न खाल्ल्यानंतर कधीही खरकट्या हाताने आपल्या कपड्यांना किंवा पर्समध्ये हात घालू नये. जर तुम्हाला रस्त्यात एखादे नाणे सापडले तर तुम्ही ते लगेच खर्च करू नये. देवाकडून मिळालेला प्रसाद स्वतः खा, इकडे तिकडे फेकू नका किंवा इतरांना द्या. नेहमी लक्षात ठेवा की झोपण्यापूर्वी कधीही पैसे मोजू नयेत. पैशांपेक्षा जास्त खर्चाच्या स्लिप्स आणि बिल पेपर्स तुमच्या पर्समध्ये ठेवू नका. आणि तसेच शक्य तितक्या तुमच्याच्याने जेवढे शक्य होईल तेवढे गरीब आणि भुकेले लोकांना मदत करा. यामुळे तुमच्या घरात लक्ष्मीचा आशीर्वाद येईल. आणि हो, तसेच घराच्या मंदिरात सुकी फुले ठेवू नयेत, त्याने नकारात्मकता वाढते. शनिवारी आणि अमावस्येला घराची साफसफाई आवर्जून करावी. हा एक लक्ष्मी तोडगा आहे, म्हणजे लक्ष्मी येण्याचे उपाय आहे. तसेच रात्री झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ करावेत, यामुळे भयानक स्वप्ने पडत नाहीत. आणि तसेच घरात लक्ष्मी टिकण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय सांगत आहे. कपाटावर कधीही घाण किंवा भंगार ठेवू नये. तुमच्या तिजोरीत एक तरी कवडी ठेवावी. पैशांचा ओघ नेहमी राहतो. तिजोरी घरात जिथे ठेवलेली असेल त्या भिंतीला कधीही काळा निळा रंग देऊ नये. लक्ष्मी प्राप्तीसाठी रोज कबुतरांना चणे किंवा फुटाणे खाऊ घालावे. घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा. तिन्ही सांजेला दरवाजा उघडा ठेवावा. संध्याकाळनंतर कोणालाच पैसे, ताक, दही, दूध देऊ नये. आणि तसेच कुणाकडूनही या फुकट वस्तू घेऊ नये. तर कुठल्या? रुमाल कधीही कोणाकडूनही फुकट घेऊ नका. यामुळे नातेसंबंध कमजोर होतात. आणि ज्योतिषशास्त्रानुसार मीठ कोणाकडूनही फुकट घेऊ नये वा देऊ नये. असे केल्याने तुम्ही कर्जबाजारी व्हाल आणि अनेक आजार जुळू शकतात. तसेच लोखंडाची वस्तू आणि मोहरीचे तेल शनीशी संबंधित असल्याने पैसे दिल्याशिवाय कोणाकडूनही घेऊ नये. नाहीतर व्यक्तीच्या समस्या वाढून हळूहळू कर्ज वाढ होते. तसेच सुई फुकट घेतल्याने कुटुंबात भांडणे, तंटा निर्माण होऊ लागतात आणि संकटेसुद्धा येतात. आणि माचीस आग दर्शविते, म्हणून कधीही कोणाकडून फुकट घेऊ नये. त्यामुळे तुमच्या घरात अशांततेचे वातावरण निर्माण होते. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला आणखी काही व्हिडिओ हवे आहेत का? म्हणजे कुठला व्हिडिओ हवा आहे का? माहिती हवी आहे का? आणि कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा. आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी असेच नवीन नवीन माहिती आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईल. श्री स्वामी समर्थ.